तुला बघायचं आहे का? हे बघू. अरे यात तर माझा चेहरा दिसतो आहे आणि आजूबाजूनही काही दिसत आहे. आशात आपली पाठ पण दिसते, म्हणजे आपले संपूर्ण आयुष्य दिसते आणि ते पाहणे कठीण आहे. अरे असा आयुष्याचा आरसा आता आपल्याला या नाटकाच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. तुझ्यापेक्षा तो पुढे आहे, ती जास्त हुशार आहे. हे शब्द आपण ऐकतो आणि कधी कधी नकळत बोलतोही. कंपॅरिझन लुक्स हार्मलेस, पण त्याचा परिणाम मुलांच्या मानावर फार खोल असतो. आजचे नाट्य मार्क्सबद्दल नाही, तर मनाच्या मार्क्सबद्दल आहे. एका मुलीचा आत्मसंघर्ष आणि एका आईची जाणीव आणि एका शब्दामुळे होणारा बदल. So before the play begins, let us pause and ask yourselves, are you building confidence or breaking it? तर असं आहे आपल्या नाटकाचं नाव आहे तुलना. इतर मुली सोबत आहे. तुला काय एवढं अवघड जातं का? आई मी प्रयत्न करते. प्रयत्न करून काहीच नाही होणार. जर निकालच दिसत नसेल तर तुला काहीतरी करूनच दाखवावं लागेल. माफ करा, पुढच्या परीक्षेत चांगले मार्क आणून दाखवेल. आई तुला वाचन देते. कदाचित मला काहीच येत नाही. मला तर काही येतच नाही. व्हिडिओ बघायला समजत नाही. कदाचित मला काहीच येत नाही. मला आता काही येतच नाही. का म्हणते सगळे माझे पैसे खूप छान आहेत. मी कुठे संपत नाही. हा तू कविता लिहिते, इतरांना मदत करते आणि मी सगळ्यात महत्वाचं तू प्रामाणिक आहे. पण मार्क्स म्हणजे सगळं आयुष्य नाही. स्वतःवर विश्वास ठेव. दादा कमी नाही. भागती रस्त्यावर साखरची दुनिया सुरू झाली. अरे ते शर्मा अंकल किती छान आहे. आपल्या आई वडिलांना मी कळत नाही आणि येत नाही रे. आपल्या आई वडिलांना मुलं गर्वच असताना आपल्याला तर रागतच राहता. हो रे, तुला तुझी रोज रागत राहते. हो खरंच का रे? हो. अच्छा, आजकालची मुलं किती बिघडलेली आहेत ना. त्यांना तर पालकांचा आदरच उरलेला नाही. मागच्या दोघी आईंमध्ये संवाद होत आहे आणि त्या संवादातून राधाच्या आईला खरी जाणीव होते. आम्ही किती कष्ट करतो तरी मुलांना काही कळतच नाही. एक प्रश्न विचारू का ग? हो. जर राधाने तुझी तुलना इतरांशी केली तर तुला कसं वाटेल? कदाचित ती आई जास्त चांगली असू शकते, तू तशी नाहीस असं म्हटलं तर तुला कसं वाटेल ग? मग त्यांचं आयुष्यभराचं ओझं आपणच तयार करतो. तुलना ही आत्मविश्वास तोडते, समजून